नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उपवासाचे साबुदाण्याचे पापड। उन्हाळी पदार्थामधला हा उपवासाचा तिसरा पदार्थ आहे। तर आज साबुदाण्याचे पापड कसे तयार करायचे हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि खूप छान असे पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत। थोडेफार मी रंगीत सुद्धा पापड तयार केलेले आहेत। तर त्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला होता। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, संपूर्ण पाणी काढायचं आणि रात्रभर भिजवून घ्यायचं आहे। तर खूप छान मोकळा असा हा भिजलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून ठेवून दिलं। साबुदाण्याचे पापड वाफवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी तापायला ठेवलेलं होतं आणि ह्या वाट्यांमध्ये मी साबुदाण्याचे पापड तयार करणार आहे। तर एकसारख्या मी वाट्या घेतलेल्या आहेत, म्हणजे पापडसुद्धा एकसारखे होतील। आता ह्या वाट्यांना आतमधनं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशनी, म्हणजे पापड जे आपण करूत ना तर ते अगदी इझिली बाहेर निघतील। तर त्यामुळे सर्व वाट्यांना मी थोडं थोडं तेल लावलेलं आहे आणि आता प्रत्येक वाटीमध्ये असा थोडा थोडा साबुदाणा पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे छान पातळ असे साबुदाण्याचे पापड तयार होतात। तर सर्व वाट्यांमध्ये मी साबुदाणा टाकत आहे, म्हणजे एकसारखे छान गोल असे पापड तयार होतील। पाच वाट्या मी तयार केलेल्या आहेत, कारण ह्या चाळणीमध्ये 5च वाट्या बसत आहेत। तर एका वेळेस जेवढे शक्य होतील तर तेवढे तुम्ही पापड तयार करू शकता। पाणी उकळलेलं होतं, त्यामध्ये आता ही चाळणी ठेवून घेतली आणि 5 ते 7 मिनिटं हे पापड जे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत। तोपर्यंत मी इथे दुसऱ्यासुद्धा वाट्या तयार करून घेत आहे। तर त्यांना पण तेल लावून घेतलं आणि साबुदाणा टाकलेला आहे। तर बघू शकता छान असे हे पापड वाफवल्या गेलेले आहेत। त्यानंतर मग वाट्या काढून घ्यायच्या आणि थोडं थंड झाल्यानंतरच मग ह्यामधले पापड काढायचे आहेत। तोपर्यंत मी दुसऱ्या ज्या वाट्या तयार केल्या होत्या पापडाच्या, तर त्यासुद्धा आता चाळणीमध्ये ठेवून वाफवायला ठेवत आहे। आणि आता चमच्याच्या मागच्या भागाने मी असे पापड काढून घेत आहे। बघू शकता किती छान पापड निघत आहेत। आणि ही साबुदाण्याचे पापड करण्याची एकदम सोपी पद्धत आहे। अगदी मी तर लहान असतानापासूनच हे पापड तयार करायला शिकलेली आहे, कारण एकदम सोपे आणि झटपट हे पापड तयार होतात। त्याला फार काही वेळ पण लागत नाही, म्हणजे लहान मुलंसुद्धा अगदी झटपट पापड तयार करू शकतील। आता इथे मी थोडे रंगीत पापडसुद्धा करत आहे। तर थोडा साबुदाणा मी वेगवेगळ्या 3 वाट्यांमध्ये काढला आहे। 3 कलर घेत आहे ह्यामध्ये। तर हे फूड कलर आहेत। 3 ते 4 थेंब प्रत्येक वाट्यांमध्ये टाकलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कलर घेऊ शकता। मी इथे 3 कलर घेतले, ऑरेंज, पिंक आणि ग्रीन। थोडा कलर कमी झाला होता म्हणून मी आणखीन घातला आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मिक्स करून झाल्यानंतर सर्व साबुदाणा एकत्र करून घ्यायचा आहे, म्हणजे छान कलरफुल साबुदाण्याचे पापडसुद्धा तयार होतात। तुम्हाला आवडत असतील तर करा, नसतील आवडत तर पांढरे शुभ्र जरी केलेत तरीही छान वाटतात। आणि असे रंगीबेरंगीसुद्धा पापड दिसायला खूप छान दिसतात। सर्व साबुदाणा मी एकत्र छान असा मिक्स करून घेत आहे। व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पापड तयार करून घ्यायचे आहेत।
अशा पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेतले आहेत आणि 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान वाळवून घेतलेले आहेत. तर खूप छान असे हे पापड तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता आणि कडक असे वाळलेसुद्धा आहेत. आता मी तुम्हाला हे पापड जे आहेत ते तळूनसुद्धा दाखवते. तळल्यानंतर हे पापड दुप्पट फुलतात. तुम्ही बघू शकता किती छान पांढरे शुभ्र असे हे पापड तयार झाले आहेत आणि जे रंगीत पापड तयार केलेले आहेत ते सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आणि एकदम खुसखुशीत असे हे पापड तयार होतात तळल्यानंतर आणि खूप छान दाणेदार असे हे पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.